उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था जर पाहिली तर खड्ड्यात रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात देशातून या ठिकाणी बम भोले बाबाच्या दर्शनासाठी प्रवासी येत असतात किंवा स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात। या ठिकाणी आपल्यासोबत प्रवासी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या रस्त्याची? सर, रस्त्याची फार दुरावस्था आहे आणि आजच्या डेटला इथे रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत काही तर टोटली ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे या खड्ड्यांमुळे। आज रोजी कालच या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यावरून पूर्ण मारामाऱ्या झालेल्या आहेत। लेडीजला मारहाण झालेली आहे, ती पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा गेलेली आहे। तुम्ही हवं तर याची शहानिशा करू शकता। आणि या PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे ना, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आणि शिवाय हे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, तरी सुद्धा आज रोजी खाद्याची दुरावस्था ही अशी आहे। आणि हे तुम्हाला भीमाशंकर पर्यंत दिसेल, असं काही नाही का वेगळंही भीमाशंकर नक्की श्रावण मास सुरू होतोय, काय प्रशासनाकडे मागणी करा? खड्डे उडवा, खड्डे बुजवा हीच आमची मागणी राहील। खड्डे पूर्णपणे बुजवा, नुसता मुरम टाकू नका। मुरम टाकून काही नाही, पाण्याने तो निघून जातो, परत तो खड्डा जैसे ते आहे। खड्ड्याची त्याच्यावर कार्य पर्याय काढा, पर्याय व्यवस्थित करा। आणि सार्वजनिक बांधकाम खाते का माझी एवढीच विनंती आहे का त्यांनी पूर्णपणे हा खड्डा गाड्यावर। खरं तर आपल्यासोबत काही दुचाकीस्वार आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती सध्या गाडी चालवताना? यंदा काय होते, गाडी टू व्हीलर चालवताना लय त्रास होतात खूप। आता काय होते, भीमाशंकरची श्रावण महिन्याची यात्रा आहे सोमवारची, पण तोपर्यंत असं पहिला श्रावण येतो 15 ऑगस्टच येतो। ते नेमके त्या टायमाला आहे ना, तुम्ही जे काम करणार आहे ना, तो आता गव्हर्नमेंटने सध्या सही ॲक्च्युअली केले पाहिजे। एवढे मोठे खड्डे आहेत ना, ते फायद्यात झाले पाहिजे। येणारे जाणाऱ्या भाविकांना त्रास झाला नाही पाहिजे त्याला। खरं तर या ठिकाणी भाविकांच्या श्रावण मासासाठी भाविकांची मोठी गर्दी भीमाशंकर परिसरात असते आणि अशातच घोडेगाव, मंचर आणि भीमाशंकरला हा जोडणारा रस्ता खरं तर खड्डेमय झाल्यामुळे प्रवाशांची अक्षरशः या ठिकाणी प्रशासनाकडे हात जोडून विनंती केली जाते की हे खड्डे लवकरात लवकर बुजवून या ठिकाणी प्रवास सुखकर करण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने केली जाते। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।